साताऱ्याच्या ऐक्य या दैनिकामध्ये दर 15 दिवसातून माझं एक आर्टिकल येतं आणि त्याचं अभिवाचन करणं हा सुद्धा माझ्यासाठी एक वेगळाच अनुभव आहे. आजचा विषय आहे हॅपीनेस, आनंद, एक मात्र मृगजळ. हॅपीनेस म्हणजे आनंद एक मृगजळ आहे की काय? हॅपीनेस, आनंद, सुख, सुकून याची ओढ सगळ्यांनाच असते आणि ती स्वाभाविकच आहे. अगदी कळायला लागल्यापासून आपल्याला ब्लॅक अँड व्हाईटची सवय लावलेली असते. छी छी, त्याला हात लावायचं नाही, ते वाईट आहे, हे चांगलं आहे, हा काळा आहे, तो गोरा आहे, अशा अवस्थेतच आपल्याला वाढवलं जातं. अर्थातच सुख आणि दुःखाच्या व्याख्यासुद्धा आपल्या मनात तेवढ्याच शार्प होत जातात आणि मग सतत सुखाचा ध्यास हा ओघाने येतोच. मग सुखाच्या मागे पळता पळता दमछाक होऊ लागते. वर्ष आणि दशकं निघून जातात. केस फक्त पांढरेच होत नाहीत, झडून पण जातात. मोठ्या कष्टानं तिथे पोचलो म्हणता म्हणता ते सुख पुन्हा क्षितिजावर सरकतं. मग एखादा रूमी म्हणतो की कालपर्यंत मी चतुर होतो, मी क्लेवर होतो, मी जग बदलायला निघालो होतो, पण आज मी सूज्ञ म्हणजे वाईज झालोय, मी आज स्वतःला बदलू पाहत आहे. आपण सगळेच सूज्ञ बनत जातो, कारण सुख किंवा हॅपीनेस मृगजळाप्रमाणे दिसतं पण आपल्याला हाती लागत नाही. आपण त्याच्या कल्पनाच अशा करून ठेवलेल्या असतात की ठराविक दृष्टिकोनातूनच ते दिसतं, ठराविक परिस्थितीतच दिसतं आणि मृगजळाप्रमाणेच अंतर, उष्णता, आर्द्रता म्हणजे सगळी परिस्थिती बदलली की ते निसटतंच, नसतंच. एक इल्युजन किंवा भ्रम असतं. याचाच अर्थ सुख हे सापेक्ष असतं. एका परीक्षेमध्ये 87% मार्क पडले म्हणून हिरमुसलेलं कुटुंब असतं आणि पोरगा पास झाला म्हणून दुसरीकडे मटणाचा बेत असतो. या दोनही सुखदुःखांच्या व्याख्या मृगजळा इतक्याच फसव्या आहेत. माणूस आनंदी होतो तेव्हा म्हणे मेंदूमध्ये एंडॉर्फिन्स येतात, सिरोटोनिन येतात. हे सगळे जड इंग्लिश शब्द आहेत खरं, पण ते स्त्रवतात मेंदूमध्ये आणि दुःखामध्ये हे दोन्ही पदार्थ आटलेले असतात. हेच पदार्थ दारू आणि मॉर्फिनची नशा केल्याने वाढतात. कोणाच्या मेंदूमध्ये लैंगिक समाधानाने वाढतात, कोणाला क्रिकेट पाहताना आनंद होतो, कोणाला शॉपिंग करताना आनंद होतो. अर्थातच त्यामुळे छान वाटणं आणि या न्यूरोहॉर्मोन्सचा संबंध आहेच, पण हे सारखे न्यूरोहॉर्मोन्स पाझरत राहावेत याच्यासाठी केलेली धडपड मात्र केविलवाणी वाटते. या पदार्थाचा पाझर हा एक बाय प्रॉडक्ट असावा, एक सहज केलेली मदत, एक सुचलेली कविता, चुकून किंवा कष्टांनी मिळवलेली यश यांनी हे न्यूरोहॉर्मोन्स स्रवणारच. निसर्गाच्या रचनेकडे पाहता असं जाणवतं की अन्न, निवारा, झोप, ताकद, शत्रूपासून संरक्षण, मैथुन आणि सोसायटी लिव्हिंग या गरजा जर भागल्या तर त्या प्रमाणात आनंद मिळतो. जनावरांचे क्षणिक आनंदाचे क्षण हे त्यावरच अवलंबून असतात, पण मनुष्य प्राण्यांनी या मूलभूत गरजांचं रूपांतर आता अन्न म्हणजे पैसा आणि फॅन्सी कुकिंग, निवारा म्हणजे जमिनीवरचा कब्जा, झोप म्हणजे अंमली पदार्थ आणि झोपेच्या गोळ्या, संरक्षण म्हणजे शस्त्र, मैथून म्हणजे पाप पुण्याची मोहोर, सोशल लिव्हिंग म्हणजे स्वकेंद्रितपणा, अशा सगळ्या कल्पनांमध्ये केलेली आहे. यामुळे नैसर्गिक क्षणिक आनंद सुद्धा आता अवघड होऊन बसलाय. असं म्हणतात की कुत्रा एखादं कोरडं हाडूक चगळत खात बसतो, त्या हाडक्याच्या चवीपेक्षा त्याला हिरड्यातून येणाऱ्या रक्ताची चव जास्त भावत असते. तसंच काही मनुष्य प्राण्याचं झालंय. चघळणं एक आणि त्यातनं मिळणारं सुख वेगळंच, असं काहीतरी त्रांगडं होऊन बसलंय. त्यापेक्षा या सगळ्या भानगडीत न पडता साध्या साध्या गोष्टी, शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक स्वास्थ्य साधण्याचे प्रामाणिक प्रयत्न व्हावेत. घवघवीत यश आणि मोठं फेल्युअर काही जणांच्या वाट्याला येईल किंवा नाही येणार. मेजॉरिटी सर्वसामान्यांना मात्र खरं तर असमाधानी राहण्याचं काहीच कारण नाही. डोंट वरी, बी हॅपी यासारखी फोल उक्तीच मी ऐकलेली नाही. आपण जेव्हा कात्रीक सापडतो
तेव्हा डोंट कसं वरी आणि बी कसं हॅपी. खरं तर जी भावना आहे त्याला प्रामाणिक राहण्याचं ट्रेनिंग पहिल्यापासून हवं. रडतो काय मुलीसारखा हा प्रश्न आता भूतकाळात गेला पाहिजे. जे वाटेल ते समरसून स्वीकारावं आणि पुढची वाटचाल करावी, हेच खरं. टेन्शन, दुःख वाटणं नैसर्गिक, त्याला रिॲक्शन देणं मात्र आपल्या हातात असतं. आनंद किंवा हॅपीनेस हा कुठल्या कृतीशी न जोडता आपल्या भावविश्वात भरलेला असावा. त्याला आपण तात्पुरतं BH असं म्हणून, म्हणजे बेसिक हॅपीनेस. मी आहे, मी जगतो आहे, खातो आहे, झोपतो आहे, रोज सकाळी उठल्यावर माझे अवयव शाबूत आहेत, या गोष्टीच मिरॅकल आहेत, त्याचाच BH असावा आणि तो मनात दरवळत असावा. जसं समुद्राची खोली, मग वरती थोड्या लाट्या आल्या आणि गेल्या, राग आला गेला, दुःख झालं गेलं, याचा त्याचा सोस नसावा. ऑर्डिनरीपणामध्ये दुःख मानलं नाही तर मेंदूत सारखं सेरोटोनिन आणि एंडॉर्फिन तयार होत राहील. हॅपीनेस मिळवण्याची धडपड खरं हीच अनहॅपीनेसची वाट ठरते. तर चला मग साध्या साध्या गोष्टी करत राहू. हॅपीनेसचं फळ मिळो वा न मिळो. BH म्हणजे बेसिक हॅपीनेसचं बॅकग्राऊंड म्युझिक असेल तर गाणं सुरात होण्याची शक्यता जास्त असते आणि एखादा सूर लागला नाही तरी तो सावरून जात असतो.